डन. अंपायर्स अंपायर्स रेडी. बॅट्समन रेडी. स्टार्ट. डॉट बॉल पहिला. दुसराही चांगला बॉल. डॉट आलेला आहे. तिसऱ्या बॉलला मात्र एक धाव घेतलेला आहे नितीन दानी. 3 बॉल 1 स्कोर झालेला आहे. आता मात्र स्टार प्लेयर आलेले आहे स्ट्राईकवर, आदित्य पाचोरे. आणि हा चांगला शॉट. पहिल्याच बॉलला एक धाव आलेला आहे आदित्यकडून. 4 बॉल 2 धावा झालेल्या आहेत. आणि चोरटी धाव कंप्लीट झालेली आहे. 5 बॉल 3 स्कोर झालेला आहे. एक चांगला शॉट. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर संख्या झालेली आहे 4. सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत सूरज मगदुम. आणि स्ट्राईकवर आहेत आदित्य पाचोरे. चांगला बॉल सूरज यांचा. चांगला डिफेन्स केलेला आहे आदित्य यांनी. आणि चांगला शॉट आदित्यांचा बॅट्समन मुळे तटलेला आहे. 1 धाव मिळत आहे आदित्य यांना. आणि ही पहिली विकेट जात आहे नितीन खवाटे यांच्या. झेलबाद झालेले आहेत नितीन खवाटे. नेक्स्ट बॅट्समन सागर पाचोरे. सागर पाचोरे आणि आदित्य पाचोरे दोघं सक्के भाऊ असून दोघं एका टीम कडनं खेळत आहेत. आणि दोघं आता पिच वर अवेलेबल आहेत. रनर अलाउ केलेला आहे कॅप्टननी. रनर घेऊ शकता, काही अडचण नाही. चांगली स्पोर्ट्समॅनशिप अनुराग कडून.
ह्या सिंगल चांगला फ्लिक होता सागर यांच्याकडून सिंगल धाव मिळालेली आहे. चांगली बॉलिंग टाकत आहेत सूरज मगदूम. परत एकदा स्ट्राईक वर आलेले आहेत आदित्य पाचोरे. आणि ही मोठी विकेट मिळालेली आहे. मोठी विकेट आहे आदित्यची. आदित्य पाचोरेला पुढ्यात टाकलेला होता बॉल मिस झालेले आहेत आणि स्टंपिंग झालेली आहे आदित्य पाचोरे यांची. मोठी विकेट मिळालेली आहे यांना सूरज यांना गावाकडून. न्यू बॅट्समन आहे आदित्य आवटी. चांगला शॉट आदित्यकडून. ही ओव्हर मात्र चांगली गेलेली आहे गणपती पेठ यांना. 3 धावा प्लस 2 विकेट मिळालेले आहेत सूरज यांना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 7. लॉस ऑफ 2 विकेट्स. सुजल नवले आलेले आहेत आता पॉवर प्लेचे ओव्हर घेऊन. सूरज नवले तिसरी विकेट गेलेली आहे आदित्य यांची. सूरज नवले सूरज यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतलेली आहे आदित्य आवटी यांची. चांगली बॉलिंग करत आहेत. चांगला डिसिजन होता टॉस जिंकून बॉलिंग घ्यायचा. चांगले इम्प्लिमेंटेशन दाखवत आहेत. अमित दास स्ट्राईक वर आलेला आहे. न्यू बॅट्समन अमित खवाटे. एक चांगला बॉल सुजल यांच्याकडून. सुजलने मात्र ह्या वर्षी एकदम चांगली कामगिरी केलेली आहे टीम कडून. चांगला शॉट आणि एक्स्ट्रा 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. एक रनिंग आणि एक फोर्थ रोची. चांगला शॉट होता अमिताकडून. आणि एक विकेट चांगली विकेट पडलेली आहे. चांगली बॉलिंग करत आहे सुजल नवले. एमर्जिंग प्लेयर आहे JPL चा आणि चांगला कॅच पकडलेला आहे ओनरने पारस यांनी. चांगली बॉलिंग टाकत आहे सुजल नवले. ह्या ओव्हर मध्ये सुद्धा 2 विकेट गेलेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये सुद्धा 2 विकेट गेलेल्या आहेत. असे टोटल 4 विकेट पडलेले आहेत अंकली यांचे. आता स्ट्राईक वर आलेले आहेत. हॅलो न्यू बॅट्समॅन प्रथमेश पाटील. नो बॉल नो बॉल. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. गुड कॉल अंपायर. गुड कॉल अंपायर. फ्री हिट होता. 1 धाव मिळालेले आहे. 1 बॉल टू गो. अजूनही पिचवर सागर पाल्यामुळे
मॅच मध्ये कधीही काही होऊ शकतं. सागर सुद्धा चांगला प्लेयर आहे. आणि एक चांगला बॉल सुजल नवले यांच्याकडून. खूप चांगला बॉल. चांगली ओव्हर मिळालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंपायर डिसिजन आहे. वेट, अंपायर डिसिजन आहे. ओव्हर झालेले आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेले आहे. स्कोर 11 झालेला आहे. 3 ओव्हर 11. 4 विकेट लॉस. चौथी ओव्हर घेऊन येत आहे नील बगाटे. आलेला आहे वाईड बॉल. चांगला शॉट होता पण डायरेक्ट हातात गेलेला आहे. विकेट पडलेली आहे. 5वी विकेट गेलेली आहे अंकलीची. प्रथमेश झेलबाद झालेला आहे. चांगला शॉट होता खरं. आता पुढचा बॅट्समन आलेला आहे सगळ्यांचा लाडका डीके. पाहू डीके आदित्यला साथ देतील का शेवटपर्यंत. आदित्य मात्र एका साइडले थांबून आहेत. त्याला कोण साथ देत नाही आहे. सागर सागर एका साइडला थांबून आहेत. आणि हा आणि एक चांगला बॉल. डॉट बॉल गेलेला आहे. चांगला बॉल डीके कडून. डीकेला थांबायचं आहे शेवटपर्यंत. आणि एक चांगला बॉल. आणि एक विकेट पडलेली आहे. आणि एकदा ह्या ओव्हर मध्ये 2 विकेटा महत्वाच्या गेलेल्या आहेत. 6 विकेट डाऊन. स्कोर आहे तिथे थांबलेला आहे 11 रनांवर. चांगला शॉट. एक धाव मिळत आहे स्वप्नील यांना. ओव्हर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर संख्या झालेली आहे 13. लॉस ऑफ 6 विकेट्स. चांगली बॉलिंग टाकत आहे गणपती पेठ. ह्या वर्षी काय वेगळीच टीम दिसत आहे. यंग ब्लड म्हणता येईल. चांगला डिसिजन होता अनुराग बोरगावेंचा टॉस जिंकून बॉलिंग करायचा.
चांगला शॉट आहे स्वप्नील यांच्याकडून. जवळपास 10-12 बॉल नंतर सागरला स्ट्राईक मिळालेली आहे. आता पाहू सागर टीम साठी काय करू शकेल. चांगला शॉट सागर कडून, एक धाव मिळालेली आहे. सागर मात्र एक साइडला थांबून आहे, पण दुसऱ्या साइडनं त्याला साथ कोण देत नाही. विकेट पडत चालली. 6 विकेट झालेले आहेत. एक धाव, एक धाव. चांगला बॉल होता सुजल कडून अनेकदा. आणि एक चांगला शॉट, चांगला शॉट होता सागर कडून. एक धाव मिळालेला आहे. 1 बॉल टू गो. चांगली ओव्हर काढलेली आहे सुजलने. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 17. 5 ओव्हर 17. पॉवर प्ले ओव्हर आहे 6वी. शॉट आहे सागर कडून. एक धाव. टूडी आहे, टूडी आहे. 2 धावा. अंपायर तुमचं जरा हे हाताचं वर करा, दिसत नाही. हा ओके. वेट 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 वेट. हा टूडी आहे. आणि एक चांगला शॉट आणि चांगली धाव. रॉंग एंड थ्रो केल्यामुळे एक धाव कंप्लीट झालेले आहे. स्ट्राईकवर आलेला आहे सागर. चांगला शॉट आणि एक धाव. आता मात्र हळूहळू धावसंख्या वाढत आहे अंकलेची. आणि एक चांगला शॉट आणि वाचवलेला आहे. 1 बॉल टू गो. सिंगल मिळालेला आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 ओव्हर 24 लागलेला आहे. चांगली लागलेला आहे. परत एकदा कमबॅक करताना अंकली टीमचा कमबॅक चांगला झालेला आहे. 6 ओव्हरनंतर स्कोर झालेला आहे 24.
7वी ओव्हर घेऊन येताना अनुराग बोरगावे. एक चांगला बॉल अनुरागचा. 2 डॉट आलेले आहेत या ओव्हर मध्ये. 2 डॉट पडलेले आहेत. हा तिसरा डॉट आहे या ओव्हरचा अनुरागकडून. चांगली बॉलिंग. 7वी ओव्हर घेऊन येत आहेत आणि 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. बॉल डॉट पडलेला आहे या ओव्हरचा. आता मात्र 1 धाव मिळत आहे सागरला. 5 बॉल 1 धाव. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. चांगला शॉट. तितकीच चांगली फिल्डिंग आणि थर्ड अंपायर डिसिजन गेलेला आहे. रनआउट चेक करायचा आहे. माझ्या मते तर स्वप्नील आत असेल. थोडा लेट झाला थ्रो. अनुरागला उभा तर राहायला लागेल टीम साठी. अजून त्यांची बॅटिंग बाकी आहे आणि अनुराग एक चांगला प्लेअर आहे बॅटिंग साठी. फर्स्ट एड किट इथं नाही आहे. फर्स्ट एड किट कुठं आहे का बघा. हॅलो अनुराग. अध्यक्ष 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 अनुरागला बाहेर घ्या. 4 बॉल झालेले कंप्लीट करून प्लेअर हे घेऊया. त्याला बाहेर येऊन ट्रीटमेंट घेऊ दे. अनुराग त्याला घ्या उचला. स्टेज कडे आणा त्याला. अनिकेत पाटील. अनिकेत पाटील ते पाण्याचं कुणाकडे आहे बघा. पाणी सगळीकडचं संपलेलं आहे. अक्षय पाटील नाही आले. कमिटी 3 बॉल राहिलेले त्या इनिंगच्या. अनुरागला बाहेर घेऊन ट्रीटमेंट घ्या.
32. अनुराग मात्र ऐकत नाहीत. अनुराग म्हणतात मी थांबणारच आज. मॅच फिनिश केल्याशिवाय मी आज जाणार नाही म्हणतात. चांगली फिल्डिंग होती. लास्ट बॉल टू गो अंपायर. 3 balls टू गो. 6 धावा आलेले आहेत ह्या 3 बॉल मध्ये. लास्ट ओव्हर आहे इनिंगचा. हा डॉट बॉल आलेला आहे अनेकदा. आणि एक डॉट बॉल. चांगला शॉट. तितकी चांगली फिल्डिंग आणि हा रन आउट. शेवटचे 3 बॉल चांगले टाकलेले आहेत. 32 स्कोर लागलेला आहे. 33 रन्स टू विन टू गणपती पेठ. बालाजी नगर वर्सेस नेमिनाथ नगर. नेक्स्ट मॅच क्वालिफाईड 2. दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे कमिटीने. आलेत का दोन्ही टीमा? बालाजी नगर आणि नेमिनाथ नगर. कमिटीचा कोण प्लेयर आहे का इथं? जरा इकडे या. कोणतरी एक जण या. कमिटी प्लेयर. अरे तिथे सांग की प्रत्येकाला फोन लाव. सांगा की तुम्ही मोठी सांगतो तर मोठे सांगायला लावा ना. आपला ऐकतात का कोण? आपण त्यांना नाश्ता पाहिजे झालाय बघा. काय करतोय बघा आता. काय उपाशी ठेवतो. आता मात्र न्यू ओपनिंग पेअर सुजल नवले बरोबर आलेले आहेत. नील बघाटे. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. क्वालिफायर 1. अंकली टीम ही बॉलिंग साठी जाणली जाते. या पूर्ण सीझनला त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. आता मात्र त्यांना 33 धावा डिपेंड करायचे आहेत. पाहू ते करू शकतात का? सुजल नवले स्ट्राइक वर. नॉन स्ट्राइक नील बघाटे आणि बॉलर आलेले आहेत सागर पाचोरे. एक चांगला बॉलर आहे सागर पाचोरे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पाहू काय करू शकतात. पहिल्याच बॉलला टुडी मारलेला आहे सुजल नवले यांनी. चांगला शॉट होता. टुडी बसलेले आहे सुजल नवले यांच्याकडून. चांगली बॅटिंग करतात सुजल नवले सुद्धा. बालाजी नगर आणि नेमिनाथ नगरच्या कॅप्टननी स्टेजवर येऊन टॉस करून घ्यायचा आहे.
चांगला बॉल आदित्यचा. आदित्यला मात्र पायाला हॅमस्ट्रिंग झाल्यामुळे तरी सुद्धा तो आपल्या टीमसाठी 100% देताना. आणि एक बुलटॉस बॉल आणि ही थर्ड अंपायर कॉल आहे. क्लोज कॉल आहे. थ्रो स्वप्नीलने केलाय. नाही अमितचा नाही केलाय. अमित खवाटे. पहिली विकेट पडलेली आहे. रनआउटच्या माध्यमातून पहिली विकेट गेलेली आहे आणि चांगला धावबाद चांगला थ्रो होता अमिताकडून. 100% देताना अंकली टीम फिल्डिंग मध्ये तितकीच चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॅट्समन येणार आहे. पाहू कोण. अनुराग बोरगावे. आणि बॅटिंगला आलेला आहे सुमित उर्फ कोयता. कोयता या नावाने फेमस आहे सुमित. चांगला शॉट. एक धाव. चांगला शॉट आणि एकदा सुमित यांच्याकडून. 1 बॉल टू गो. चांगला शॉट. कोयता शॉट काढलेला आहे. कोयता शॉट सुमितने बॅट मधून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर संख्या झालेली आहे 4. 1 विकेट. चांगला शॉट होता सुमित यांच्याकडून. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे आदित्य आवटी. सागर मात्र जरा त्रासात आहे हॅमस्ट्रिंग मुळे. तरी सुद्धा आपल्या टीम साठी 100% देत आहे. आणि हा डॉट बॉल डिक्लेअर केलेला आहे. गुड स्पोर्ट्समॅनशिप बाय सुमित. सुमितने हा स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली आहे. अरे बापरे चांगला चान्स होता पण सिंगल धाव मिळालेली आहे. आता माझा स्ट्राईक वर आलेला आहे सुनील बघाटे. एक धाव नील यांच्याकडून. एक शॉर्ट बॉल. एक धाव मिळालेली आहे.
आणि एक चांगला चिप शॉट होता. एक धाव मिळालेली आहे आणि एकदा नील बगाटे यांना. बॉल टू गो, 1 बॉल टू गो. ह्या ओव्हरमध्ये सुद्धा 4 धावा आलेल्या आहेत. आणि एक चांगला शॉट सुमित यांच्याकडून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर संख्या झालेली आहे 9. लॉस ऑफ 1 विकेट. स्वप्नील पाटील यांची उत्कृष्ट फिल्डिंग. संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. उत्कृष्ट शॉट सुमित यांच्या बॅट मधून. स्ट्राइक वरती नील भगाटे. डॉट बॉल. उत्कृष्ट कॅच. स्वप्नील पाटील यांचा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. स्वप्नील पाटील यांनी महत्वाची विकेट गेलेली आहे आणि गणपतपेठला मोठा धक्का बसतोय. आणि आता बॅटिंग साठी सज्ज झाले ते अनुराग बोरगावे. स्टार प्लेयर अनुराग बोरगावे. संघासाठी चांगली कामगिरी करताना स्वप्नील पाटील. सुंदर असा स्वीप शॉट. एक धावासाठी जातोय. लास्ट बॉल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 11. 3 ओव्हर 11. सुंदर असा शॉट अनुरागच्या बॅट मधून.
सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते ती प्रथमेश यांच्या बॉल मधून. सुंदर अशी विकेट. पुन्हा एकदा गणपती पेठला एक मोठा धक्का बसतोय. महत्वाची विकेट. स्टार प्लेयर दर्शन खवाटे. आता बॅटिंग साठी सज्ज होतोय तो निखिल कोतळे. पुन्हा एकदा विकेट. प्रथमेशचा सुंदर बॉल. पुन्हा एकदा गणपतपेठ संघाला धक्का बसतोय मोठा. आणि आता अंकली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेला आहे. आता आलेले आहेत गणपतपेठचे ओनर मालक पारस येड्रावे. पारस येड्रावे मैदानावरती सज्ज. प्रथमेश साठी हॅट्रिक बॉल असणार आहे ह्यो. एक रनांसाठी बॉल जातोय. लास्ट बॉल टू गो. बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 13. 4 ओव्हर 13. गणपतपेठ संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 20 धावांची गरज. आता बॉलिंग साठी येतोय तो आदित्य पाचोरे.
सुंदर असा बॉल, तितकीच सुंदर किपरिंग दर्शन खवंटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग तिसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट. क्लोज कॉल आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. अंकली संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायरनी नॉट आउट घोषित केलेला आहे. लॉस्ट बॉल टू गो. एकोणीस बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे गणपतपेठ संघाला. 19 बॉल 19 रन. सुंदर बॅट मधून 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 15. गणपतपेठ संघाला 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज. अनुरागच्या बॅट मधून सुंदर असा शॉट 1 धावांसाठी. आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत ते पारस हेडरावे.
गणपतपेठ संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. चेक करायचं पीवाय एक चेक कर चल. कॅच सुटलेला आहे. आल्या चल आल्या तुझं आहे आता. पारस यांचा सुंदर शॉट होता. सिंगल 1D. गणपतपेठ संघाला 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 9 बॉल 14 रन. सिंगल. सिंगल चल. आता मात्र 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज. सुंदर असा बॉल. वन डी. सहा बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे गणपतपेठ संघाला. 6 बॉल 12 रन.
पुढील सामना आरसीबी वर्सेस नेमिनाथ नगर. आरसीबी या संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. शेवटचा ओव्हर घेऊन येतोय तो सूरज खवाटे उर्फ सनी. आता मात्र 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 5 बॉल 11 रन. सुंदर असा शॉट तर 1 रन. चार बॉल 10 रन. 4 बॉल 10 रन. स्वप्नील पाटील यांचा उत्कृष्ट झेल. मोठा धक्का. गणपतपेठ संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय. तीन बॉलला 10 धावांची गरज. आता मात्र नवीन बॅट्समॅन येतो तो सूरज मखदूम. दोन बॉल मध्ये 9 धावांची गरज. स्ट्राइक वरती अनुराग बोरगावे. 2 बॉल 9 रन. टुडी. 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज गणपतपेठ संघाला. 1 बॉल 7 रन. आणि हा सामना जिंकलेला आहे अंकली संघ. अंकली अवेंजर्स. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील पाटील.